अलीकडे गोष्ट किती छान आहे याच्या बरोबरीने मी दिग्दर्शक आणि निर्मात्याची ताकदही बघते. मराठीत ज्या संख्येने सिनेमे बनतायत त्यात रिलीजचा प्रॉब्लेम येऊन बसलाय. आपल्याकडे जर एवढेच पैसे आहेत तर ते आपण कसे पुरवले पाहिजेत याचा विचार करणारी माणसं असली पाहिजेत. पहिल्याच भेटीत जेव्हा असं सांगत येतात माणसं की या सिनेमाला नक्की नॅशनल अवॉर्ड आहे, तेव्हा मला घाबरायला होतं की थांबा. दिल चाहतामध्ये मी तुला सांगू का, मला मी अजूनही करून बघते की तू पॉपकॉर्न कसे उडवलेस. समृद्धीने या सिनेमाचं स्वप्न बघितलं. तिची जिद्द होती की आपण हेमल कशाला जाऊन शूटिंग करूया. मला आजही लक्षात आहे, ती भेटायला आली. मला नुकतंच बाळ झालं होतं. तो सिनेमा फारच ड्रामॅटिक पद्धतीने माझ्याकडे आला. मी अभिजित देशपांडेच्या मागे लागले होते की अरे मी काशीनाथ घाणेकरांच्या पहिल्या बायकोचं काम करते. मग नंतर यांनी खरा पत्ता काढला की सुलोचना ताईंची इच्छा आहे की तू करावंस. गपचूप मला ते करावं लागलं. अतिशय नावाजलेल्या कलाकारांना, मला नावं नाही घ्यायची त्यांची, जेव्हा मी काम करत असते तेव्हा माझा को ऍक्टर ज्या पद्धतीने मला त्रास देतो हे सांगता नाही येत. चीड येते आपल्याला की तुम्ही कसे असे वागताय, कुठल्या लेव्हलला जाऊन काम करताय आमच्या बरोबर, तुम्ही स्वतःला माणूस म्हणून किती खाली पाडताय. नमस्कार, मी सो कूल सोनाली कुलकर्णी आणि आज मी आली आहे कांचन अधिकारीकडे. कांचन अधिकारी या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण तिच्या द कांचन अधिकारी शो मध्ये आम्ही खूप गप्पा मारल्या आहेत. कांचननी इतके अप्रतिम प्रश्न मला विचारले जे मला कधीच कुणी विचारले नव्हते. आम्हाला उत्सुकता आहे की तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला. आम्हाला फीडबॅक द्या, नक्की सांगा कसं वाटलं. आणि कांचननी अजून कोणाशी गप्पा मारल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल तर तेही गेस्ट आम्हाला कळवा. आणि माझा एपिसोड तर नक्कीच बघा, मला खूप धमाल आली. थँक्यू सो मच अँड सी यू गाईज. हा पॉडकास्ट सादर करीत आहे कुलस्वामिनी पैठणी माटुंगा. पारंपरिक सौंदर्य आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान असलेली अस्सल पैठणी साड्यांची खास श्रेणी. कुलस्वामिनी पैठणी माटुंगा. आजच भेट द्या आणि अनुभवा परंपरेचा राजेशाही स्पर्श. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कांचन अधिकारी शो. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. सबस्क्राईब करायचं म्हणजे फारसं काही करायचं नसतं. जेव्हा माझा एक शोचं हे येतं त्याच्या मग बाजूला सबस्क्राईब असं एक बटन असतं, त्याला फक्त क्लिक करायचं असतं. याच्यामुळे दोन फायदे होतात. एक म्हणजे आमच्याकडे ज्या आम्ही मोठमोठ्या व्यक्तींना बोलावतो त्यांचे विचार, त्यांची करिअर ही तुमच्यापर्यंत पोहोचते, कारण ते सगळं ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईलवरती येतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझा उत्साह वाढतो, माझा हुरूप वाढतो. तर मंडळी, वळूयात आता आजच्या इंटरव्ह्यूकडे. मंडळी, आज जी इथे अभिनेत्री आलेली आहे ती एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 3 दशकांहूनही अधिक अशी तिची कारकीर्द आहे. तिच्या कारकिर्दीचा परीघ हा एवढा मोठा आहे की तो एका एपिसोडमध्ये मावणं शक्यच नाही, आणि त्यामुळेच आपण ह्या भागाचे 2 भाग करत आहोत. तर मंडळी, स्वागत करूया ज्येष्ठ अभिनेत्री तसंच लेखिका आणि एक अतिशय कर्तृत्ववान सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणारी, स्व उत्साहाने भाग घेणारी अशी माझी लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. वेलकम. थँक्यू कांचन, किती गोड ओळख करून दिलीस. आणि काय एवढं ज्येष्ठ बिष्ट तुझ्यासमोर मी म्हणूच शकत नाही नाही. नाही नाही, माझ्यापेक्षा निश्चितपणाने तू लहान आहेस, परंतु तुझ्या मी म्हंटल तसं कर्तृत्वाचा परीख एवढा मोठा आहे की त्याने तू निश्चितपणानं एका वरच्या लेवलला आहेस. आणि सोनाली, मी तुला असं इथे म्हणू इच्छिते की मंडळी, बरेचसे लोक ऍक्टर ऍक्ट्रेसेस असतात, परंतु त्यातले काहीच असे ऍक्टर ऍक्ट्रेसेस किंवा अभिनेत्री ज्यांना मी म्हणेन की जे त्या कॅरेक्टरच्या अगदी रूट पर्यंत जातात, त्याचा अगदी बारकाईनं विचार करतात. मंडळी, माणसाचा चेहरा, नाक, डोळे तेच असतात, परंतु त्या कॅरेक्टरमध्ये घुसणं, त्या कॅरेक्टरमध्ये शिरणं आणि ते कॅरेक्टर तुमच्यापर्यंत तसंच्या तसं जिवंत करून दाखवणं कॅमेऱ्यासमोर इज अ वंडरफुल आर्ट. आणि ती अतिशय कठीण आर्ट आहे बरं का. नुसतं अभिनेत्री होणं आणि काम करणं हे मी आता बोलायला नको त्याबद्दल, परंतु मी असं म्हणेन की ह्यातले काही मोजकेच जे लोक आहेत, ज्याच्यामध्ये मी म्हणेन की एक आमिर खान असेल, अमिताभ बच्चन असतील, आणि मी म्हणेन की ह्या कॅटेगरीमध्ये येणारी सोनाली तू आहेस. का तुला सांगते, कारण की तुझा परफॉर्मन्स एकीकडे आपण मंदाकिनी
बघतो आपण बाबा आमटे यांच्यामध्ये. तर दुसरीकडे मानवतमध्ये मी तुला पाहते. तिसरीकडे मी तुला दोघीमध्ये बघते. दुसरीकडे मी तुला गुलाबजाम याच्यामध्ये बघते. सो एव्हरीवेअर आणि नॉट टू फॉरगेट, कारण की ती कधी-कधी काय होतं, काही फिल्म्स व्यवस्थितपणे रिलीज होत नाहीत आणि त्यामुळे त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. पोचत नाही. पण मी जज होते एका पिक्चरला आणि तुला माहितीये मी खास करून तुला फोन करून सांगितलेलं होतं. पेन्शन या नावाची ती फिल्म होती आणि तो खरं तर कथाबीज इतका सुरेख होता त्याचा खरं. आणि व्हॉट एक्सलंट. म्हणजे मी असं म्हणेन की जेव्हा तू एखादी खेडूत महिला साकार करतेस, तेव्हा ती मानवत मधली पण वेगळी दिसते, पेन्शन मधली पण वेगळी दिसते आणि अशा विविध अंगी अशा तू भूमिका केलेल्या आहेस. मला तुला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायला असा आवडेल. माझ्या इथे भरपूर लिस्ट आहे तिने केलेल्या चित्रपटांची, पण मी ती जरा नंतर मध्ये वाचून दाखवणार आहे. मला पहिला प्रश्न तुला असा विचारायचा आहे, जेव्हा तुझ्याकडे एखादी संहिता येते आणि दुसराही प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे, की यू आर वन ऑफ द ॲक्ट्रेस की जी मीटर डाउन पिक्चर्स करत नाही. सो ते एक महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं मीटर डाउन पिक्चर म्हणजे आलेला घेऊन टाकायचं बाबा, घर चालवायचंय म्हणून. सो मला असं वाटतं, की जेव्हा तुझ्याकडे एखादी संहिता येते, जेव्हा ती तू वाचतेस आणि कित्येक चित्रपट असे आहेत जे की तू नाकारतेस सुद्धा आणि त्याला हिंमत लागते नाकारायला सुद्धा. सो ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं, कारण का सांगते तुला, मी जरा जास्त बोलते असं वाटत असेल आपल्याला, परंतु महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये असलेली लोक जी NSD पर्यंत पोहोचू शकत नाही, मग ती बाकीची काही कारण असतील, पैशाचं कारण असेल किंवा दुसरं कसलंही कारण असेल, परंतु ती पोहोचू शकत नाही. अशा वेळेला तुझ्यासारख्या अभिनेत्रीनी हे आमच्या प्रेक्षकांना जर सांगितलं की कशा तऱ्हेने बाबा तुम्ही त्याच्यावरचा विचार केला पाहिजे, तर आय थिंक इट्स माझ्यासमोर जिवंत NSD आहे. त्याच्यामुळे बेटर आहे की ते प्रेक्षकांपर्यंत जाऊ दे. थँक्यू कांचन, कारण तू हे जे ऑब्झर्वेशन सांगतेस ते खूप महत्वाचं आहे. मला फार बरं वाटतंय की अशा पद्धतीने माझ्या कामाकडे बघणारे प्रेक्षक, तुझ्यासारखी मैत्रीण जी स्वतः कर्तृत्ववान आहे, आपल्या क्षेत्रातली आहे, तिनं हे निरीक्षण मांडणं आणि त्याबद्दल मला कॉम्प्लिमेंट देणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. खरं आहे की आपण जेव्हा 4 सिनेमे करतो तेव्हा कदाचित 5 सिनेमे आपण नाकारत असतो. अ, याच्यात मी स्क्रिप्ट निवडताना हे बघते, मी प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातनं गोष्ट ऐकते, की मला गोष्ट ऐकताना मजा येतेय का? अलीकडे गोष्ट किती छान आहे याच्या बरोबरीने मी दिग्दर्शक आणि निर्मात्याची ताकदही बघते. कारण मराठीत ज्या संख्येने सिनेमे बनतायत, त्यात रिलीजचा प्रॉब्लेम येऊन बसलाय. सिनेमा करतानाची एक ऊर्जा. ऊर्जा असते, ती सिनेमा रिलीज करेपर्यंत टिकत नाही आणि मग दुःख वाटत राहतं आपल्याला. आर्थिक पाठबळ कमी पडतं. एक्झॅक्टली. तर ते पाठबळ, आपल्याकडे जर एवढेच पैसे आहेत, तर ते आपण कसे पुरवले पाहिजेत याचा विचार करणारी माणसं असली पाहिजेत. नाहीतर पहिल्याच भेटीत जेव्हा असं सांगत येतात माणसं, की या सिनेमाला नक्की नॅशनल अवॉर्ड आहे, तेव्हा मला घाबरायला होतं, की थांबा. आपण एक फ्रेमही शूट केलेली नाही आणि डायरेक्ट नॅशनल स्वप्न बघायला काहीच हरकत नाहीये. पण एक वास्तवात राहून जर सिनेमा बनवला तर बरं पडतं. मला त्या गोष्ट ऐकताना मला त्यातलं काहीतरी आवडलं पाहिजे, याकडे माझा कल असतो. कॅरेक्टर मजेदार असतं, त्या सिनेमाची मांडणी. आता एक मी सस्पेन्स फिल्म करणार आहे. मला त्या डिरेक्टरची पॅशन एवढी आवडलीये की ते सांगताना त्याची एक दोनदा धडपड झाली, की मी हे सांगू शकत नाहीये, पण ना मला कॅमेरा असा पुल बॅक करायचा आहे. पण ते आपल्याला कळतं की आता इथे एका रूम मध्ये त्याच्याकडे काहीच साधन नसतं. तो आपल्याला समजावून सांगत असतो. पण ते जोखण्याची मॅच्युरिटी मी कमवली पाहिजे. नाहीतर मग मी फारच बेफिकिरीचा डाव खेळत राहीन, की जाऊ दे बघू, पैसे तर चांगले देतोय. पैसे मिळणारच असतात, कारण या क्षेत्रामध्ये फुकट काम कर असं फार कमी जण म्हणतात. म्हणतात, नाही असं नाही, पण फार कमी जण म्हणतात. त्यामुळे आपल्याला मोबदला मिळणार असतो. पण त्याच्यासाठी तू एक फार छान गोष्ट म्हणालीस, की कुठल्याही ऍक्टरकडे रंगरूप तेच असतं. किती बदलू शकू आपण? बदलून बदलून तेच डोळे, तेच नाक, तीच उंची. मग काय, पुरुष दाढी लावतात, मुली केसांचं काहीतरी करतात, एवढाच बदल. आणि कपडे. कॅरेक्टरचा आत्मा पकडतेस तू. थँक्यू. तू कॅरेक्टरचा आत्मा पकडतेस आणि त्याचमुळे तू
मंदाकिनी म्हणून वेगळी दिसतेस, मानवत मध्ये वेगळी दिसतेस, तुझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये दोघीमध्ये तू वेगळी दिसतेस. हे आणि दिल चाहता है मध्ये तू वेगळी दिसतेस, विच वॉज सच आणि ते दिल चाहता है मध्ये मी तुला सांगू का, मला मी अजूनही करून बघते हा. ते तू पॉपकॉर्न कसे उडवलेस इथे मी उडून पाहिले तर नाही उडले. ती माझी छोटीशी ऍडिशन होती. मी हा. फरहानला विचारलं होतं की करू का, हा. तर त्याला एवढं हसू आलं, तर म्हणला हो कर कर, बघूया आपल्याला अचीव्ह करता येतंय पण का. ते इतके सुंदर आणि ते नाही उडत ग. आणि तसं दुसरं मी सांगते, मानवत मध्ये तू जे कॅरेक्टर केलेलं होतंस, म्हणजे ती त्या ह्याच्यातली खेळूबाई आणि शी वॉज लाईक म्हणजे वेगळीच एक ऑरा आहे हो. त्याला, आणि ती जे अशी चुक करून अशी धुमते, ते पण करून पाहिलं नाही जमत. प्रॅक्टिस लागते त्याला. सो हाऊ यू अचीव ऑल दीज स्मॉल स्मॉल थिंग्स? आपण पाहत असतो बघ, म्हणजे त्याच्यासाठी आपण ऍक्टर म्हणून बघत असतो असं नाहीये. माणूस म्हणून आपण काय काय बघत असतो आजूबाजूला. आमच्याकडे कामासाठी एक ताई यायची मी लहान असताना, आणि ती मस्त मिसरी लावायची. आणि काही विचारलं ना हा, की सुमन, हा, ती माझ्या बालपणा आमच्या घरचाच मेंबर सुमन म्हणजे. हा, तर सुमन, हा, बघितलंस का ते काहीतरी हा. आईने काहीतरी परात ठेवली ती कुठे. तर ती मस्त अशी खाली आमच्या बागेत एक छोटीशी नळ आणि असा बांध घातलेला होता, तिथे भांडी घासत असायची. छान एखाद्या झाडात पिचकारी टाकायची, हा असा विचार. तर मग मी ते पाहिलं होतं की ती त्या त्या माणसाची एक छोटीशी तंद्री असते, लकब असते ती. आणि तुम्ही ते घोळवता तोंडामध्ये. आणि रुक्मिणीचं कॅरेक्टर करताना तरी काय काय सीन असणार आहेत हे मला आशिष बेंडेनी आधीच सांगितलं होतं. असं नाही झालं की त्याला अचानक काहीतरी सुचलं आणि तो म्हणला. त्यांनी मला सांगितलं होतं की तुला मटण खावं लागणार आहे. त्यांनी सांगितलं होतं की ही अशी मिसरी किंवा राखुंडी लावून ती बोलणार आहे, सीन आहे तो अख्खा. तर मला माहिती होतं. आणि माझी आई, तुला माहितीये, दात घासताना एक राखुंडी असते. पूर्वी आपण त्यांनीच दंतमंजन. करेक्ट. मग नंतर ते एक विटकरी रंगाचं आलं. त्यांनी मी लहानपणी दात घासलेले. करेक्ट. येस. तर माझ्या आजोळी ते काळं मी पाहिलेलं आहे. माझ्या आईने कितीदा तरी घरी राखुंडी केलीये, शिकं काही बनवलीये. हो हो, पूर्वीच्या काळी आपल्याला शिक्का काही नाहीच केस धुतले जायचे, म्हणूनच तर ते आहेत दोघींच्या डोक्यावर. एक्सटेन्शन नाहीये. करेक्ट. म्हणजे मला फार लकी वाटतो आपण, कारण आपण मोठं होत असताना या सगळ्या गोष्टी आपण बघू शकलो. एक पॉलिश्ड पिढी जन्माला येते ज्यांना याचा अनुभवच नाहीये. त्यांना जर सांगितलं की विहिरीवर रहाट असतो, तर त्यांना असं होईल की सॉरी काय, व्हॉट इज रहाट? आधी विहीर, त्याच्यात रहाट. तर आपण हे पाहिलंय, त्यामुळे आपण ते समजून घेऊन ती कृती आपण केलेली आहे, पाहिलेली आहे. तर या वातावरणाचा खूप परिणाम होतो आपल्या जडणघडणीवर. आणि मला असं वाटतं की मी अत्यंत नशीबवान आहे की मला फक्त गावाकडच्या भूमिका, फक्त गरीब कॅरेक्टर्स, फक्त श्रीमंत कॅरेक्टर्स अशी नाही मिळाली. मला वेगवेगळी कॅरेक्टर्स मिळाली, कारण ते जग सगळे प्रत्येक आर्थिक परिस्थितीतलं किंवा भावनिक परिस्थितीतलं जग मी पाहिलंय. पण सोनाली, त्याचा त्या ठिकाणी चपखल वापर करणं हे तुझं कसब आहे. पाहतात सगळे, डोळे सगळ्यांनाच असतात, पण टिपणं हा जो प्रकार आहे ना, फक्त पाहणं आणि टिपणं याच्यामधला जो फरक आहे, त्याच्यामध्ये टिपणारी तू आहेस आणि ते ऍप्टली त्या ठिकाणी वापरणाऱ्यातली तू आहेस. मला तुला एक दुसरा प्रश्न इथे विचारावा असा वाटतो की मंदाकिनी हे कॅरेक्टर जेव्हा मी बघते तेव्हा मूर्तिमंत मंदाकिनी वाटते, म्हणजे मंदाकिनी आमटे. सो तिथे तू तो आत्मा कसा पकडतेस? आता मी तुला म्हणजे खोदून खोदूनच विचारते. तुला खूप अभिमान वाटेल कांचन, माझी दिग्दर्शिका समृद्धी पोरे, म्हणजे आपण दोघीही स्त्रियांविषयी अभिमान बाळगणाऱ्या आहोत. तर समृद्धीचं कौतुक आहे, कारण समृद्धीने या सिनेमाचं स्वप्न बघितलं. तिची जिद्द होती की आपण हेमल कशाला जाऊन शूटिंग करूया, नाही तर काय हरकत होती, आपण फिल्म सिटीला सेट उभा करू शकलो असतो. पण तिचं म्हणणं होतं की नाही, मग ते युनिट अख्खं तिथं न्यायचं, सगळी माणसं रेल्वेनी, विमानांनी, बाय रोड तिथं पोचणार, एवढ्या शांत वातावरणामध्ये जिथे नेटवर्क नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, अशा वातावरणामध्ये आपण शूटिंगची सगळी सामुग्री मांडणार आणि शूटिंग करणार.
कलाकारांना बोलवणार. पण तिने ते स्वप्न बघितलं आणि तिची निष्ठा आहे प्रकाश भाऊंवर आणि मंदाताईंवर. आणि तिने ज्या 4 गोष्टी मला सांगितल्या त्या तो सिनेमा फारच ड्रामॅटिक पद्धतीने माझ्याकडे आला. शूटिंगच्या आधी 8 दिवस वगैरे. हो तर दिस इज त्यामुळे हे माहित नाही आम्हाला, पण ह्याच्याबद्दल जरा कळलं तर बरं वाटेल. अगं तो तिने सिनेमा अनाउन्स केला होता पण हा. काही कारणाने त्या कलाकारांबरोबर काम होऊ शकलं नाही. अच्छा. तर ती माझ्याकडे आली मंदाताईंचा रोल घेऊन. ओके. आणि मला आजही लक्षात आहे की माझं पहिलं तिला म्हणणं असणार होतं, मला नुकतंच बाळ झालं होतं, कावेरी 1 वर्षाची पण नव्हती. ओके. ती भेटायला आली तेव्हा ना ती एक पांघरुण दोहर घेऊन आली हो गोधडीत. हो आणि ती म्हणाली की हे तुझ्या बाळासाठी. हो. तिथेच तिने मला जिंकलं कारण तिला माहिती होतं की मी किती अंडर कॉन्फिडंट असू शकते, मला बाळाची किती काळजी असू शकते. तर तिला ते मान्यच होतं की एवढं छोटं बाळ ठेवून कोण येईल शूटिंगला. तिचं म्हणणं होतं तू घेऊनच ये बाळाला तुझ्या. आणि ती स्त्री दिग्दर्शिका असल्यामुळे तिने कधीच असं म्हटलं नाही की अरे आता तू ब्रेक कशाला घेतेस. मला अक्षरशः कावेरीला पाजावं लागायचं मध्ये. पण काहीच प्रश्न आला नाही. सोबत नाना पाटेकर होते, अतिशय समजूतदार माणूस आहेत ते. त्यामुळे ए थांबा रे 5 मिनिटं हो निश्चितपणे असं. निश्चितपणे. आणि पूर्ण युनिटनी सहकार्य केलं. आणि पण हे सगळं सहकार्य झालं, रोलच्या विषयी विचार कसा केला? ते अवघड होतं कारण भीतीने पोटात गोळा येतो अगं अशा भूमिका करायच्या म्हटल्यावरती. आणि मला शी इज अ लिव्हिंग लेजंड. शी इज अ लिव्हिंग लेजंड. आणि ते करणं किती कठीण आहे. आणि रमाबाई आंबेडकरांचा रोल केला तेव्हा आपल्याला त्या नाही आहेत ना, तू जे म्हणतीयस की त्या आहेत लिव्हिंग लेजंड. किंवा सुलोचनाताईंचा रोल जेव्हा मी केला तेव्हा त्या आपल्यात होत्या. तर आता मंदाताईंचं कसं झालं, मी स्क्रिप्ट वाचलं, माझ्याकडे वेळच नव्हता की बाकीची चरित्र आणि पुस्तकं वाचावीत आणि माहिती गोळा करावी. त्यामुळे मला स्वतःला पटकन शिस्त लावता येते की आता ही माझी दिग्दर्शिका, हे माझं स्क्रिप्ट, हे माझं बायबल. ते मी समजून घेतलं. आणि हेमल कशाला मी जेव्हा पोचले, अजून एका माणसाचा उल्लेख मी केला पाहिजे, ते म्हणजे विक्रम गायकवाड. हो निश्चित. तर सरांनी माझा लुक ठरवलाय. माझ्या आधीच्या घरात सर आले होते, तिथे आम्ही लुक टेस्ट केली. अच्छा. आणि माझ्याकडे एक फोटो आहे त्या दिवशीचा सरांबरोबरचा. सो स्वीट. आणि मी मला तो पाठव, मी दाखवेन नक्की. कारण असा रंगभूषाकार होणे नाही. ज्याला लाइटिंग कळतं, ज्याला कपड्याचे पोत कळतात, ज्याला त्यांनी मला सांगितलं होतं की सोनाली तुझ्या डोळ्याची ठेवण अशी आहे, किंवा ऍस्ट्रिंजंट म्हणजे काय, ते का लावावं चेहऱ्याला, हे सरांनी मला सांगितलं. मी त्यांच्याकडे मेकअप शिकले. सो स्वीट. माझं पहिलं फोटोशूट अमलेंदू चौधरीकडे मी केलं होतं आणि सरांनी मेकअप केला होता मला. त्यांची तेव्हा पुण्यामध्ये मेकअपची अकॅडमी होती, त्यांच्या हाताखाली खूप जण तयार झाले. पण साधा मेकअप करण्याच्या पलीकडे सरांनी कॅरेक्टर्स घडवली. येस, सो मेनी. तर मंदा आमटे सरांनी घडवलीये, किंवा सुलोचनाताईंचाही लुक त्यांनी डिझाईन केला होता. दीदींचा याला तू काय न्याय दिलास एकदम. आणि मी तेव्हा तयार नव्हते माहितीये का. मी अभिजित देशपांडेच्या मागे लागले होते की अरे मी कसं करू शकीन, मी काशीनाथ घाणेकरांच्या पहिल्या बायकोचं काम करते, ते मला जमेल ते, पण मी दीदींचं कसं करू काम. तर मी तो समजावून सांगत होता, करू ग. मग नंतर निखिल सानेनी, सुगंधा लोणीकर आणि अभिजित देशपांडे यांनी खरा पत्ता काढला की सुलोचनाताईंची इच्छा आहे की तू करावंस. गपचूप मला ते करावं लागलं चुपचाप. कारण तिथे आपण वादच घालू शकत नाही. त्या माणसांसाठी आपल्याला वाटणारा आदर कधीतरी आपल्या कामातनं ट्रान्सलेट झालाच पाहिजे. नमस्कार करून भागत नाही, त्या क्षणी असतो तो नमस्कार. एक्झॅक्टली. पण म्हणजे आदेश या पद्धतीने मी घेतलं होतं. यार बट अभी तक मेरे क्वेश्चन का आंसर नहीं मिला है की तू आत्मा कसा पकडतेस. इट्स अ कॅचिंग ऑफ दॅट आत्मा. सुलोचना दीदींचा आत्मा पकडणं, किंवा रमा आंबेडकर किंवा मंदाकिनीचा आत्मा पकडणं, इव्हन दिलच्या आता मधले तू ते आत्मा पकडलास म्हणून तिथे पॉपकॉर्न असते ते हे झालं. इट्स नॉट दॅट इझी. दिस इज द थिंग विच मेक्स यू डिफरंट. मला असं वाटतंय, म्हणजे तू प्रश्न विचारतेस तेव्हा मी पण शोधतीये. मला ना,
मी व्यवस्थित ऐकते दिग्दर्शकाचं. हम्म, हम्म, मला काय करायचंय हम्म. या बाबतीत मी आग्रही नसते, अच्छा की अच्छा. आता तू मला 4 वाक्य दिलीस, ती हा. 4 वाक्य 10 पद्धतीने करू शकण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. ऑफकोर्स पण तू ऑफकोर्स. समजा डिरेक्टर म्हणून मला बोलता बोलता असं म्हणालीस, हा ते छान आहे, पण असं नको करू. ते असं नको करू जे आहे ना, हा ते मी नीट ऐकते. मला मला कदाचित ते हळूहळू आपण शोधत जातो ना, की कसं काय ही मूर्ती आहे. हा. ते डिरेक्टरला माहिती असतं बघ. हो हो. की किंवा तू पेन्शनचा उल्लेख केलास. पुंडलिक धुमाळ मला म्हणाला होता, की "हां, पण तू खुर्चीत नको बसू. खाली बस." ते कळतं आपल्याला, की "ओह येस, मग ही ही अशी आहे कॅरेक्टर." मग आपण जमिनीवर बसण्याच्या, काम करण्याच्या म्हणजे पेन्शन इव्हन त्या बसण्यामध्ये सुद्धा कितीतरी व्हेरिएशन्स आहेत. असतात. कधी चुलीसमोर बसतो, ती जातं दळायला बसते येस मी. येस. किंवा एक सीन आहे ज्याच्यात आम्ही सगळ्याजणी गोधडी शिवत असतो. हो. एकदा मी मुलाचे केस विंचरायला हा. बसते. त्या बसण्यामध्ये इतकं वैविध्य आहे हा. आणि ते चटकन बसता उठता येस आपल्याला आलं पाहिजे. येस येस. किंवा ती बॉडी लँग्वेज परफेक्ट पकडतेस. काही म्हणतो कुठल्याही कॅरेक्टरची बॉडी लँग्वेज ती परफेक्ट कळली पाहिजे आपल्याला. त्यामुळे मी पहिले 2 दिवस मी घाबरलेली असते. खरंच. नोबडी विल बिलीव्ह. आणि मला काही माझे को ऍक्टर्स असे मध्ये आता मी ट्रायल सीझन 2 नावाचं केलं तर काजोल मला म्हणली, "गप्प बस गं. आय नो. काही काय?" तर मला होतं, मी खूप टेंटेटिव्ह असते आणि मला असं वाटतं, बरोबर आहे का? बरोबर आहे ना? असं मला इट्स वाटत लाइक राहतं. अमिताभ बच्चन सेड वन्स की माझे पाय असे लटपटत असतात ऍक्च्युअली. आय एम रेडी टू बिलीव्ह. कारण काय आहे, जोपर्यंत आपल्याला तू जो म्हणतीयस त्या त्या कोरकडे, त्या हा. आत्म्याकडे जायचा रस्ता दिसत नाही, तोपर्यंत आपण घाबरलेलो असतो. नाहीतर मी अशी आहे ग, मला कांचन असं म्हणून मिठी मारायला आवडते. ऑलवेज लाईक ओपन अशी असतो एकदम. पण ते आपण आता मंदाताई आमटे म्हणून मग मी तसं नाही वागू शकत ना. मंदाताईंची एक वेगळी ऊर्जा आहे स्वतःची. त्या मी जेव्हा पोहोचले ना हेमलकशाला, तेव्हा मंदाताईच पहिल्या भेटल्या मला. वा. आणि आपल्याला कळत जातं बघ माणूस. त्या भेटल्या मला छान, त्यांनी स्वागत केलं आणि त्या म्हटल्या, "आलेच हं, तुळशीचं लग्न आहे ना, तर एकांकडे जायचं होतं त्यांना." म्हणजे फार सुंदर परिसर आहे तो. तर हे लक्षात राहतं, की काय काय त्या माणसाच्या मनात चाललंय. आपल्याला एक कॅरेक्टर म्हणजे असं वाटतं, की आता हे म्हणजे हे, की आता समाजसेवेचं व्रत. अरे पण ते माणूस पण आहेत ना. देर आर सो मेनी अँगल्स टू टू वन अ पर्सन. पर्सनॅलिटी. तर ते शोधायला मला आवडतं. किंवा बारीक बारीक गोष्टी टीम मेंबर्स पण सांगत असतात. आता आमचं शूट चालू होतं तेव्हा रेणुकाताई म्हणजे रेणू आत्या, प्रकाश भाऊंची बहीण, त्या म्हणाल्या, "असंच करायची मंदा. त्यांच्या मंगळसूत्रात नेहमी एक पिन असायची म्हणे. किंवा मंगळसूत्र असं जरा दातात धरायचं." असं त्या करायच्या. तर ते आपल्याला मिळतं ना, की असं म्हटल्यावर माणसं सांगत असतात. तर मला असं वाटतं, की पहिले 2 दिवस मला 100 कान आलेले असतात आणि 100 डोळे ग्रास्प करत असते सगळं. आपल्या नकळत. येस. पण ते मी समजून घेत असते. काही दिग्दर्शक आपल्याला सोडून देतात आणि ते सोडून देणं मला खूप भीतीदायक वाटतं. नाहीच नाहीच, अरे नाहीच नाही, म्हणा काहीतरी. जे प्रसाद ओकनी एक्झॅक्टली उलट केलं. त्यांनी जेव्हा कच्चा लिंबू केली फिल्म, तेव्हा त्याला शैलजा काटदरे एका विशिष्ट पद्धतीची हवी होती. कितीतरी शॉट्स प्रसादनी मला करून दाखवलेत, असं कर. आणि ते समजून घेतलं पाहिजे आपण. जसं आपण कोरिओग्राफर कडनं स्टेप समजून घेतो, तसं आपल्याला आपला डिरेक्टर सांगतोय ते आपण केलंच पाहिजे. या आग्रहाची मी आहे. एक इंटरव्ह्यू विद्या बालनचा झालेला होता आणि तिने तिच्या इंटरव्ह्यू मध्ये असं म्हटलेलं होतं, मी एखादी स्क्रिप्ट मिनिमम 65 टाइम्स मी वाचते. किती मस्त. आणि मी मोकळा श्वास पिक्चर जेव्हा केला तेव्हा मृण्मयी देशपांडेला सांगितलं की तू ही स्क्रिप्ट मिनिमम 100 वेळा वाच. ते ती मला म्हणाली 50 वेळा झालंय ताई वाचून. आणि का सांगते, कारण का मी पण जेव्हा ती वाचते प्रत्येक वेळेला काहीतरी एक वेगळा मुद्दा लक्षात येतो. प्रत्येक वेळेला एक वेगळं काहीतरी लक्षात येतं. आणि म्हणजे त्यामुळे ते कसं, तुझं काय त्या बाबतीतलं आहे? मला असं वाटतं की स्क्रिप्टला महत्व दिलंच पाहिजे. प्रत्येक वेळेला ना काही कलाकारांना असं वाटतं स्क्रिप्ट म्हणजे डायलॉग पाठ करणे.
इतकं वरवरचं नाहीये ते. तो एक सीन लिहिलेला असतो एक्झॅक्टली. डिरेक्टरनी लेखकाबरोबर बसून. यहाँ से नहीं आती बात नहीं तो वो यहाँ से आती है. हो, की वाक्यपाठ होतीलच. हम्म. आणि डिरेक्टर काय तिथे फुटपट्टी घेऊन बसले नाहीयेत, की एक शब्द चुकला तर ते तुम्हाला पट्टी मारणार आहेत. तो मुद्दा नाहीये. पण त्या सीनचा फ्लो काय आहे? त्याच्या आधी कुठला सीन झाला आणि त्याच्यानंतर कुठला सीन झाला हे आपल्याला माहिती पाहिजे. हम्म. मला कधी-कधी ना मी गप्पच होते काही ऍक्टर्सशी बोलताना. फार सिरियसली नाही घ्यायचं. फार नाही, पण थोडं तरी सिरियसली घेतलं घेऊ पाहिजे. शकतो ना. Yes, yes, yes. आपल्याला घेतलंच त्याचा पाहिजे. क्रम तरी माहिती पाहिजे. हा. ते आपलं आयुष्य नाहीये. हम्म. ते त्या स्क्रिप्टचं, त्या कॅरेक्टरचं आयुष्य आहे. आपल्याला आठवतं, की अरे मागच्या वाढदिवसाला असं झालं. हम्म. पण त्या कॅरेक्टरच्या आधीच्या सीनमध्ये हम्म. कदाचित तिने नोकरी सोडली होती. हम्म. हे आपल्याला माहिती पाहिजे आणि हम्म. आता हा सीन आहे. हम्म. तर ती एक छोटीशी तगमग असते. काही ना काहीतरी आपल्या मनात चालू असतं. हम्म. ते जर या सीन मध्ये रिफ्लेक्ट झालं तर तो सीन करण्यात मजा येते. त्यामुळे माझ्यासाठी स्क्रिप्ट फार महत्वाची आहे. मी अनेकदा म्हणजे मला हा मुद्दा मी कधी बोलले नाहीये. तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये मला हे सांगायला आवडेल, की मी ना माझ्या सगळ्या असिस्टंट डिरेक्टर्सची खूप मदत घेते. ओ रिअली? खूप मदत करतात मला ते सगळेजण. कधी-कधी मी बोलवून विचारते, की आपण आधीच्या सीनमध्ये काय केलं होतं? दॅट्स व्हॉट. या. आणि किंवा कधी-कधी काही जण मी बसवते आणि म्हणते, की जरा माझं पाठांतर घ्या. कारण आता ट्रायलचाच उल्लेख केला, त्याच्यात भाषणं होती मला खूप, की मी ऍड्रेस करतेय लोकांना. तर मी असिस्टंट डिरेक्टरला सांगितलं, की जरा चेक कर. मला आतल्यात काम नाही करता येत. ते आतल्यात निरीक्षण चालू असतं. पण जेव्हा अजून एक गंमत सांगते तुला. काही ऍक्टर्स असतात आपले को ऍक्टर्स, ते ना आपल्या बरोबर रिहर्सल करायला येतात आणि त्यांना आपली वाक्य ऐकायचीच नसतात. त्यांना त्यांचं पाठांतर कळलं ना मी काय म्हणते? मेरा बराबर Correct. चल रहा है ना. हा. तर अशा वेळेला मी आता असं कधी घडलंय का की समोरच्याने एखादा करताना म्हणजे अगोदर रिहर्सल मध्ये वेगळं केलं आणि आयत्या वेळेला टाकताना एक वेगळाच टाकला? खूपदा हो ना. आणि मला आवडतं ते. कारण हा. आपण त्या माणसाचं वर्किंग नाही बदलू शकत. हा. मला ते अडॅप्ट करायला आवडतं. हा. की छान आहे ना, त्यांची पद्धत आहे ती. Yes, yes. पण त्यासाठी मला भरडून काढतात ना, की मी माझं पाठांतर करणार, तुझी वाक्य नकोत मला. अरे ऐक ना, तुला रिॲक्ट व्हायचंय त्याच्यावर. Of course, of course, of course. तेव्हा मी जरा काय म्हणतात त्याला, काढता पाय घेते किंवा अच्छा दिखाती हूँ बाद में. आजा कॅमेरे के सामने. मला त्याच्यात मजा नाही येत. मला असं वाटतं की मेरे दिखाने से कुछ नहीं होगा. Yes. त्यांना करावंच लागेल चांगलं काम. Yes. तर ती फिल्म चांगली बनते. ऑफकोर्स ऑफकोर्स. तुझ्याशी बोलण्यासारखं एवढ्या गोष्टी आहेत. मंडळी, आपल्याला माहितच आहे सोनाली कुलकर्णींनी असंख्य भाषांमध्ये चित्रपट केलेले आहेत. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, तामिळ असेल, तेलुगू असेल, इटालियन असेल, विविध म्हणजे भाषा कमी पडतायत कदाचित मी बोलताना, परंतु असंख्य भाषांमध्ये तू कामं केलेली आहेस. मला जरा त्याविषयी ऐकायला आवडेल. आणि मला दुसरा एक प्रश्न ह्याच्यामध्ये आत्ताच सुचतोय म्हणून विचारते, की जेव्हा तू एकीकडे फीचर फिल्म करत असतेस तेव्हा ऍट द सेम टाइम तुला कोणी शॉर्ट फिल्म विचारली तरी तू त्याला हो म्हणतेस. मला हे एक तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय की हाऊ इज दॅट. एक तर लँग्वेजचा पहिला प्रश्न आहे. सो येस. अडॅप्टेबिलिटी ऑफ द लँग्वेज. अवघड असतं, पण ते करताना मजा येते. कारण Yes. आता ज्या पॉइंटला इंडियन सिनेमा आहे, तिथे भाषांचं आणि संस्कृतीचं महत्व तर खूपच वाढलेलं आहे. आपण ग्लोबल सिनेमामध्ये आपलं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोय. त्यात मराठी सिनेमा आहे, मल्याळम सिनेमा आहे, सगळ्या भाषांमधला सिनेमा आहे. हे मी पहिल्यापासून करत आलेली आहे. याचा मला आनंद आहे. अवघड जातं या अर्थाने की तुम्हाला त्या भाषेची नुसती वाक्य नाही शिकावी लागत, पण थोडंसं कल्चर समजून घ्यावं लागतं, माणसं समजून घ्यावी लागतात, त्यांचं एक एक्सप्रेशन असतं. आपण असं म्हणतो काय, किंवा अय्या हो. आता हे हो कदाचित स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं नसेल, पण आपली रिॲक्शन म्हणून ते जाणार असतं. आपण वेगळ्या भाषेत जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला हे काहीही माहिती नसतं त्यांच्या भाषेतलं. त्यासाठी आपण खूप बघावं लागतं ती माणसं. खोदडी मारायला लागते थोडक्यात.
त्यांचे हातवारे असतात. येस आता मी तेलुगूत काम करतेय हम्म. एका ए प्लीज छोटस जरा हे इतकं स्टुपिड आहे पण येस मला एक शब्द शिकताना खूप मी तुला सांगते थोड्या वेळाने एक अख्खं वाक्य मी तुला म्हणूनच दाखवते. म्हणजे तो शब्द शिकताना माझी जी तंतरली होती की ते गुरुतिंपुलायका. तर मला गुरुतिंपुलैका असं नाहीये ते. आणि बोली भाषेत बोलताना त्यांचा लहजा पकडायला पकडायला पाहिजे. आणि मग ते असिस्टंट डिरेक्ट मला कोच पण आहेत, तर ते मग गुरुतिंपुलायका असं म्हणताना शिकलं पाहिजे की का किती उघडतात किंवा हॅट्स ऑफ रिअली उगाच नाही खरंच सांगते. आता बिबिंका नावाची फिल्म केली मी सचिन कुंडलकर बरोबर. त्याच्यात मला एक वाक्य आहे, ती समजावून सांगत असते तेव्हा ती म्हणते नैनपीट कहा. तर माझ्या कोचनी मला इतकं सांगितलं, त्याचे किती टेक केले मी डबिंगला, की ते नैनपीट कहा, नेन पीट कहा. तर ती नैनपीट कहा ते वाढवायचं होतं. तर ते करताना आपल्याला कटकट वाटते की अरे किती वेळा करा ना ओके टेक. पण जेव्हा आपण सिनेमा बघतो ते इतकं स्मूथ वाटतं सगळं बघताना टाईप गेल्यासारखं एकदम मक्खन बन जातात आणि मग आनंद होतो आपल्याला. टेस्ट मॅच खेळल्यासारखं येते की टिकून राहायला पाहिजे. 5 दिवसाची मॅच आहे, प्रत्येक शॉटला नाही तुम्हाला 4 आणि 6 मारता येणार आहे. क्या बात बोली है तूने सोनाली. ये तो बात मतलब लाखों की बात बोली है तूने खरंच. म्हणजे प्लेड ते कळलं पाहिजे कुठे 4 मारली पाहिजे, कुठे 6 मारला पाहिजे, कुठे एक थोडं अंडर गेलं पाहिजे. तर त्याचा कंटाळा येतो कधी कधी, कारण याला काहीच ग्लॅमर नाहीये शिकत बसण्याला. पण पिचवर टिकलं पाहिजे ना, विकेट नाही जाऊ द्यायची. एक्झॅक्टली. तर मला खूप मजा येते. मी खेळू शकते, टेस्ट मॅच पण खेळू शकते, वन डे 2020 मला आवडतं. कारण कमिंग टू युअर सेकंड क्वेश्चन की तू म्हणलीस की मी का शॉर्ट फिल्म करते, कारण हे सगळे माझ्या अभिनयाचेच प्रकार आहेत ना. मला अभिनय करायला आवडतो. आणि आता ज्या प्रकारे शॉर्ट फिल्म्सना ओपनिंग मिळतंय, मी पहिल्यापासून शॉर्ट फिल्म्स करते. चैत्र नावाच्या आणि तुला त्याला अवॉर्ड पण आहे. हो, शॉर्ट फिल्मलाच नॅशनल अवॉर्ड मिळाली होती. yes. भास्कर चंदावरकर, क्रांती कानडे आणि मी. मला स्पेशल मेन्शन होतं. आणि पण तेव्हा मला आवडलं, कारण क्रांतीला त्याची डिप्लोमा फिल्म म्हणून ती करायची होती आणि इट वॉज अ लॉंगर फॉर्मॅट. पण आता अलीकडे मी द गेस्ट नावाची फिल्म केली मिथुनदांच्या मुलाबरोबर, आणि त्याला खूप अवॉर्ड मिळत आहेत. रजित कपूर आहे त्याच्यात, छान छान कलाकार आहेत. स्वतः त्यांचा मुलगा पण काम करतोय. त्या डिरेक्टरला ना असं वाटत नसतं की छोटी फिल्म आहे, 2 दिवसाचं शूट आहे. घुसलेले असतात ते. त्याच्याकडे पण प्रोडक्शन डिझायनर असतो, कॉस्ट्युम डिझायनर असतात. त्याचंही म्हणणं असतं की तेव्हा नाही, तू एक्झिट घेतेस ना बाथरूम मधून, तेव्हा तू त्या झटक्यानी ये. तो आग्रहाने आपल्याला सांगत असतो की मला तो शॉट कसा हवाय. शॉर्ट फिल्म आहे म्हणून कसंही करा असं त्यांचं म्हणणं नसतं. त्याचा तो एक्सरसाइज असतो. आता काही डिरेक्टर्स शॉर्ट फिल्म फॉर्मॅट मधनं बाहेर येत नाहीत, ते शॉर्ट फिल्मच करत राहतात. काही म्हणजे आपल्याला असं वाटतं शॉर्ट फिल्म ही एक पायरी आहे फीचर फिल्म करण्याची. असं नसतं. काही जण तेच करत राहतात. उमेश कुलकर्णी शॉर्ट फिल्म साठी वर्कशॉप घेत राहतो पुण्यामध्ये की हाऊ टू मेक अ शॉर्ट फिल्म. मला त्याचं वर्कशॉप करायचं आहे आता, बिकॉज त्यामुळे मला ते बघायला आवडेल. बरं, माझ्या आता वळूया जरा दुसऱ्या प्रश्नाकडे. बरेच वेळेला असं होतं की आपण भूमिका करतो, परंतु ती भूमिका पण आपल्याला काही देऊन जाते. सो अशा तुझ्या ज्या आत्ताला आपण बोलल्या भूमिका, त्या तुला काय देऊन गेल्या? खूप काही काही देऊन गेल्यात आणि देत आहेत. कारण मला नाही वाटत मला या सगळ्या जणी माझ्या मैत्रिणी वाटतात. सो स्वीट. मी मिळून साऱ्या जणीसाठी एक लेख लिहिला होता कांचन, एक मासिक आहे मिळून साऱ्या जणी म्हणून. विद्या बाळ त्याच्या संपादक होत्या. आता गीताली विमा आहे. तेव्हा मी कमी सिनेमांबद्दल लिहिलं होतं, 5-10 व्यक्तिरेखांबद्दल. आता खूप सिनेमे केलेत मी. लॉट्स ऑफ देअर. मी नंतर वाचून दाखवणार आहे लिस्ट. तिने मला सांगितलं कशाला एवढा अभ्यास करते. म्हणलं नाही, अभ्यासू व्यक्तिमत्व समोर असल्यावर अभ्यास करायलाच पाहिजे. कम ऑन, तू कशाला एवढं सिरियसली घेऊन करतेस? असं नाही.
सी बरेचसे मुलाखती झालेल्या आहेत तुझ्या, त्यामुळे त्याच्यामध्ये आलेलं मला ह्याच्यामध्ये नाही आणायचं. आय वॉन्ट टू फोकस ऑन यू. मला म्हणजे आपण खूप इंटरेस्टिंग गप्पा मारतोय म्हणून सांगते. माझ्या व्यक्तिरेखा मला का मैत्रिणी वाटतात? माझं ज्या प्रकारचं आयुष्य आहे, ते एका प्रकारे बोहेमियन आहे, जिप्सी टाइप आहे. कारण सतत फिरावं लागतं, येस. प्रवास करावा लागतो. त्या युनिटशी जरा समजून घ्यावं लागतं, जुळवून घ्यावं लागतं. आणि मी खूप लहानपणी काम सुरू केलंय. त्यामुळे ऑफकोर्स मला मित्रमैत्रिणी आहेत आणि मला मदत लागलीये तेव्हा ते जीव टाकतील आणि टाकला आहे असे मित्रमैत्रिणी आहेत. पण तरी मला खूप एकटं राहावं लागतं. यू आणि सेड इट. यू सेड इट. एक वाक्य मला माझ्या अतिशय जवळच्या मैत्रिणीचं इथे सांगावं असं वाटतंय, हं. प्रिया तेंडुलकर. आणि ती मला जे एक वाक्य बोललेली होती, कांचन, आपण अख्खा दिवसभर प्रिया तेंडुलकर असतो बाहेर, आणि जेव्हा रात्री येऊन बेडवरती झोपतो तेव्हा फक्त एक स्त्री असतो. आणि त्या स्त्रीच्या ज्या काही भावभावना आहेत किंवा ज्या काही गरजा आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तिला असतात. परंतु जेव्हा तुम्ही बाहेर प्रिया तेंडुलकर म्हणून वावरत असता तेव्हा त्यांना ते काहीही दिसत नसतं, फक्त ती एक प्रिया दिसत असते, की जी एक बाबा ऍक्ट्रेस आहे. बरोबर. किती महत्वाचं आहे हे. अगं काय सांगू तिला, रात्री 2:30 वाजता फोन गळून पडायचा आमचा हातातून. हो, अतिशय जीवाभावाची माहिती. मला नव्हतं माहिती. अतिशय जीवाभावाची. फार 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 चटका लावून गेली बिचारी. एनिवेज, सो असतात अशा गोष्टी. मला किती छान तुमची. म्हणून तू म्हणालीस ना, ते वाक्य मला इतकं सट करून आठवलं ना आत्ताला. असतंच ना, आपण असतो ग, हो, एकटेच हो. असतो आपण. मी किती वेळेला एकटी, म्हणजे मला शेवटी कधी असं वाटतं, पण आता त्याची मला सवय झाली आहे आणि मला आता तो आवडायला लागलेला आहे, की अरे एवढं करायचंय, अरे हे करायचंय, अरे ते करायचंय, अरे असं आहे, आपलं अरे तसं कोपिंग ऊर्जा. मेकॅनिझम पण येस, असतं. येस, येस. आणि म्हणजे मी जे म्हणाले, की आयुष्य जरी जिप्सी असलं, तरी त्यात आपली शिस्त आणायचा आपण प्रयत्न करत असतो. येस. तर त्यात ह्या सगळ्या व्यक्तिरेखांनी माझा खूप हात धरलेला आहे. म्हणजे काय बोललीस यार सोनाली, खरंच, कारण गोल्डन वाक्य, गोल्डन आहे. असे असे दिवस येतातच जेव्हा राहून जातं काहीतरी. मी कुठेतरी असते आणि अगदी दरवर्षी, दर महिन्याला हे घडत असतं, की काहीतरी महत्वाचं असतं माझ्या मुलीचं आणि मी कुठेतरी शूटिंग करत असते किंवा ती डेट रद्द करता येणार नसते. आणि मग असं वाटतं, की अरे, सुलोचनाताईंनी काय केलं असेल? कुठे किती सुविधा होत्या त्यांच्याकडे? किंवा आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, त्या काय करत असतील अशा भारती वेळेला? आचरेकर, वंदना, नीना, विजयाबाईंबरोबर जेव्हा नाटकं करत होत्या, यांना मुलांच्या आठवणींनी कसं होत असेल? वंदनानी एक इंटरेस्टिंग वाक्य सांगितलं होतं, 3 अंकी नाटक असायचं आणि 4था अंक पण असायचा. तर आता आपण ऐकतो, जोकनी म्हणतात, की 3रा अंक असतो कारण सेल्फ्या घ्यायला लोकं येतात. म्हणलं मग 4था अंक काय? तर म्हणे मुलांच्या आठवणी काढून रडत बसायचं. ऐक, तर आता एवढं सगळं टेक्निक बदललंय आणि आपण हो. फोन करू शकतो, व्हिडिओ कॉल व्हिडिओ करू, कॉल करू शकतो या. तरीही हा, आपण तिथे असू शकत असू नाही. द्या. माणसाचं तिथे असणं, ती जे एक 1 to 1 जाणीव आहे, म्हणून तर थिएटर आहे. नाहीतर मग फिल्म्स असल्यानंतर थिएटर बंद का पडलं नाही? कारण खरंच. की ती ऊर्जा तिथपर्यंत पोहोचते, ती जाते. माणसाचं असणं हे किती इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. एक मला इथे सांगावंसं वाटतं, पटकन डोक्यात आलेलं आहे म्हणून सांगते. सोनालीचं एक मी सांगते तुम्हाला, एक हे होणार होतं कुठेतरी अब्रॉडला आपण जाणार होतो आणि तेव्हा नचिकेतजींचं, म्हणजे हिचे मिस्टर, यांना बोलावणं केलेलं होतं आणि मी म्हटलं की नाही, म्हटलं बिकॉज आय वॉज देअर ऑन द बोर्ड ऑल्सो. सो मी म्हटलं की नचिकेत आणि सोनाली अशी मी दोन्ही नावं लिहून दिलेली होती आणि सोनालीने मला तेव्हा प्रश्न विचारलेला होता की हे सगळं चॅनलचे जे सीईओ आहेत त्यांचं आहे ना, मग माझं नाव त्यात काय आहे? मी म्हंटल व्हॉट? म्हटलं यू नो हू यू आर. आणि मला तिचा हा निस्पृहपणा इतका भावला. सोनाली, यू वेर, मतलब यू आर अ सेल्फ मेड वुमन अनडाउटेबली, आणि तरी सुद्धा तू हे जे काय असं मेंटेन करतेस ना, की इफ ही इज, मग मी कशाला पाहिजे उगाच आपली टिकली लावायला. मला गृहीत धरलेलं नाही आवडत. आपल्यासाठी तू प्रोड्युसर आहेस कांचन, तुला हे समजून घेता येईल की आज
जेव्हा लोक आपल्याला गृहीत धरतात तेव्हा आपण दिलदार असतोच, पण त्या प्रोड्युसरला पैसे भरावे लागतात. आज मी माझ्या शूटिंगला 4-5 मित्र-मैत्रिणींना बोलवलं, तर म्हणजे मला भान ठेवलं पाहिजे त्याचं, Yes. की No, याच्यासाठी but that particular program was film related आणि that's why I was insisting. पण हा तिचा निष्प्रह स्वभाव आहे आणि हा मला इथे मेन्शन करा असं वाटलं एक आपलं जाता जाता. बरं आता एक दुसऱ्या मुद्द्याकडे मला वळावं असं वाटतंय. सोनाली, प्रत्येकाच्या आयुष्यात एक विविध घटनांचं एक हे असतं जे आयुष्य बनवतं आपलं सगळं. सो यू वेअर वन्स स्कूल गोईंग गर्ल, त्याच्यानंतर मग तू कॉलेज गोईंग झालीस, तुझे पहिली गिरीश कर्नाडांची पहिली फिल्म आली तुझी आणि त्यालाही तुला अवॉर्ड मिळालेले, चेलुवी. चेलुवी. सो त्याला तिला अवॉर्ड, मी सांगायचं विसरले पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये, नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्डचा आता खच आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलू मी ते मला कळत नाही. हा, तर माझा प्रश्न तुला असा होता, ते स्वतःला एक सांभाळणं म्हणा किंवा एक एक स्वतःमध्ये ते एक आणणं म्हणा, किंवा तेव्हाची जी तुझी मानसिक आंदोलनं होती, त्या आंदोलनांवरती मात करून परत कॅमेऱ्याच्या समोर उभं राहताना ते सगळं पुसटून टाकायचं आणि ते कॅरेक्टर उभं करायचं. हाऊ डिफिकल्ट इट वॉज? दॅट्स द क्वेश्चन. मी तुला सांगू का, आपण एखादं अफेअर तुटलं की त्या प्रेमभंगाला खूप खूप ग्लोरीफाय करतो. त्याच्या बरोबरीने आपल्याला दुःख देणाऱ्या अनेक गोष्टी असू शकतात. यू सेड इट. म्हणजे जगात असं नाहीये की लग्न झाल्यावरच माणूस संपूर्ण होतो, उगाच आपल्याकडे खोट्या कल्पना आहेत त्या किंवा actually. आई झाल्यावरच स्त्रीला एक अर्थ निर्माण होतो. एक वेगळा पैलू मिळतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, पण त्याच्या पलीकडे खूप लहान गोष्टी असतात. जेव्हा मी काम करत असते तेव्हा माझा को ऍक्टर ज्या पद्धतीने मला त्रास देतो हे सांगता नाही येत. त्याला आपण म्हणू शकत नाही की मला याच्याबरोबर काडीमोड पाहिजे. यू सेड इट. मला झालेलं आहे असं भरपूर वेळा. म्हणजे तुला कल्पना करता येईल मी कसं सांगतीये, I know, की I know. चीड येते आपल्याला की तुम्ही कसे असे वागताय, कुठल्या लेव्हलला जाऊन काम I करताय know, आमच्या I बरोबर. know. तुमच्या मनात, म्हणजे मी म्हणत नाही की काम करायला भेटल्यानंतर आपण आपल्या रंगभूमी, चित्रपट याच्या प्रेमाचे गोडवे घावेत आणि आता चित्रपटांची परंपरा या सगळ्याबद्दल बोलावं, हे काहीही न करताही चांगलं काम करता येतं. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला माणूस म्हणून किती खाली पाडताय. म्हणजे म्हणून मी म्हणते की तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करीनच, की कसं आपण स्वतःला हा, गॅदर सांभाळून करत हा. असतो. मला हे शिकावं लागलं, कारण मी अनेक वर्ष मुंबईत एकटी राहिलेली आहे. माझ्या घरात कोणालाही पार्श्वभूमी नाहीये या व्यवसायाची, हो. काही अंदाजच नव्हता. आणि माझ्या कुटुंबातली परिस्थिती किंवा घटना अशा होत्या की ते कोणी मला सपोर्ट करायला मुंबईत आले, किंवा आई बाबांनी भाड्याचं घर बघून दिलं, किंवा भाऊच मॅनेजर झाला, असं नाही झालं माझ्या बाबतीत. Exactly, किंवा yeah. एक कुटुंबच उभं राहतं तुमच्या मागे Yes, yes, yes. तुम्हाला घडवण्यासाठी. Yes. तशी माझी फॅमिली सिस्टीम नव्हती. आम्ही फार शांत, प्रेमळ, सृजनशील माणसं आहोत. माझ्या आई बाबांचं त्यांचं आयुष्य आहे हो, पुण्यातलं. हो. माझे दोन्ही भाऊ त्यांचं करिअर करत हो. होते. त्यांचं प्रेम, त्यांची लग्न, हे सगळं चालू होतं. त्यामुळे करिअर ही गोष्ट मीच करायला हवी होती आणि त्याच्यासाठी सल्ला देऊच शकतात. मला अजून आठवतं, एकदा मी नवीन गाडी घेतली होती, माझी पहिली गाडी. आणि मी तेव्हा माहीमला गाडी चालवत गेले होते जिममध्ये, तळवरकर जिममध्ये. आणि कोणीतरी ना घासून गेलं टू व्हीलर माझ्या गाडीला. आणि मी एसटीडी केला होता बाबांना. आणि मी आई बाबांना सांगत होते, आता काय करू, माझ्या नव्या गाडीला पूर्ण डॅश दिला. हो, आणि ती दिसतच नाहीये नवी, आता रंगच गेलाय. ते फक्त ऐकून घेऊ शकतात, पण ती गाडी माझी मलाच चालवायची आहे. मीच त्याचं व्हील हातात ठेवलं पाहिजे. कोणी पण येऊन ट्रॅफिक क्लिअर करणार नाहीये माझ्यासाठी. ते माझं मलाच करावं लागणार होतं.
आणि ते घडवण्याचं श्रेय मी घेऊ शकते, की मला हे कळलं की एका अतिशय नावाजलेल्या कलाकारांना, मला नावं नाही घ्यायची त्यांची, एकदा जाऊन मी एके ठिकाणी जाऊन म्हणजे मी पण होते तिथे आणि ते पण होते आणि त्यांना मी रागवले होते, की काय तुम्ही असे सिगरेटी ओढताय इथे उभं राहून? त्याच्याने तुम्ही लक्ष वेधून घेताय लोकांचं असं तुम्हाला वाटतंय? ही पद्धत आहे काम करायची? आणि मला ना आई-बाबांचे संस्कार वगैरे या भाषेत बोलता येत नाही. पण मी त्यांना रागवले होते. मी काही त्यांच्यापेक्षा खूप मोठी नाहीये. पण मी त्यांना हे रागवले होते आणि तेव्हा घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं, की मी स्वतःला कधी असं व्यसनाधीन होऊ दिलं नाही. मला कधीच मजा आली नाही. दारू पिण्यात, सिगारेटी ओढण्यात किंवा एक मशगूल होऊन जातो ना आपण, की आता दुःख आहे. दुःख सेलिब्रेट करूया. आणि मला कुणाचा वेळ घ्यायला खूप संकोच वाटतो, की मी फोन करून माझी दुःख गाथा सांगू शकत नाही कोणाला. कारण त्या माणसाचं काहीतरी चालू असेल, वेळच वेळेच्यात असतो तो. तर मी ते करू शकत नाही. आजही मी करू शकत नाही. आणि मला फार मोजक्या शब्दात काहीतरी सांगायला आवडतं. आज आपण जो वेळ एकत्र घालवतोय तो मला प्रचंड महत्वाचा वाटतो. कारण आपण ज्या कार्यक्रमांमध्ये भेटलोय तिथे आपल्याला वन कधी टू वन असं येस बोलता नाही येस आलं येस कांचन. हार्ट टू हार्ट तर झालंच नाही कारण हो. एवढी लोक आजूबाजूला असतात. असतात आणि तेव्हा आपण ते बोलत नाही जे आपल्याला हो म्हणायचं हो असतं. खरंय. तर मला मुंबईत एकटं राहताना हे स्वतःला घडवावंच लागलं हम्म, आणि म्हणून मला माझ्या मित्र-मैत्रिणींचा किंवा माझ्या नवऱ्याचा, नचिकेतचा खूप अभिमान वाटतो. त्यांनी स्वतःला असं घडवलंय. तो IIM अहमदाबादमध्ये होता. तो जपानला राहायला होता. आपल्या देशापासून दूर होता किंवा तेव्हा त्यांनी त्याच्यातली तो चांगला स्पोर्ट्स पर्सन आहे. तो संगीतावर प्रेम करतो. हे त्यांनी कसं जपलं असेल? सो हे स्वीट. आपण हातातनं हरवून देतो. कारण आपण आपलं दुःख खूप गाजवतो. आणि माझा तर विरोधच आहे, की नशा करायची असेल, तर ती आपल्या आपल्या प्रेमाची करावी. काहीतरी आवडलं पाहिजे आपल्याला. व्यसनाची कसली नशा? त्याच्यातून दुसऱ्याने आपल्याला सावरावं आणि ते लागतं. टेम्पररी आहे. जे परमनंट असेल त्याच्याबद्दल. आता दुसरीकडे वळूयात आपण. काल मला सुरेश देशपांडेचा फोन आलेला होता आणि त्यांनी अरे! मला खास सांगितलं, मला म्हणाला, "कोणाचा इंटरव्ह्यू आहे?" तर मी म्हटलं, "सोनाली कुलकर्णी." म्हटलं, "मोठी सोनाली कुलकर्णी." त्याच्याकडे पण छोटंसं यावं लागेल. आणि त्याने मला सांगितलं, "ओह लव्हली," म्हणे, "काय गोड मुलगी आहे हो," म्हणे, "इतकी गोड मुलगी आहे ती." आणि त्याने मला 1-2 गोष्टी तो असा बोलला, मला म्हणाला, की कुठेही तिला जराही असं हे नाहीये, की मी किती अचीव्ह केलेलं आहे किंवा काय केलेलं आहे. ती स्वभाव आणि सगळ्यांना मिळून मिसळून आणि सगळं म्हणजे युनिटमध्ये एक "अगं अरेच्चा 2" तुम्ही हो, दोघांनी एकत्र केलेला होता. केदारचं. हां, सो मी म्हणते, की एखाद्या तिराईत माणसाने माझ्यापाशी तुझ्याबद्दल बोलणं बिग बिग थिंग.